ओके, नमस्कार. माझं नाव महेंद्र लोकरे. मी लाईफ फिट अरेनाचा फाउंडर डिरेक्टर आणि जी आपण आत्ता रेस भरवतो आहे कॅशरन ॲडव्हेंचर एक्स याचा रेस डिरेक्टर. सो आपण कॅशरन ॲडव्हेंचर एक्स ही रेस फेब्रुवारी महिन्यात 7-8 तारखेला आपण करतो आहे. सो रेस ही आपली कॅशरना रिसॉर्ट पार्क जे बोरला आहे भाटघर बॅकवॉटर करुंजी विलेजमध्ये. सो तिथे ही रेस होती, ते आपण होस्ट करतो आहे. सो कॅशरना रिसॉर्ट पार्क हे आपलं टायटल स्पॉन्सर आहे इव्हेंटसाठी. तसंच ह्या रेसची जो फॉर्मॅट आहे ह्याला आपण ॲडव्हेंचर रेस म्हणतोय. सो त्याच्यामध्ये 10, 25, 75 आणि 150 अशा 4 कॅटेगरीज आपण केलेल्या आहेत. त्यामध्ये रेसमध्ये 4 फॉर्मॅट्स आहेत: सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि रिव्हर क्रॉसिंग. सो या 4 गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. सो याला आपण मल्टी डिसिप्लिनरी रेस असं म्हणतो. सो ज्याच्यामध्ये तुमचा एक प्रकारचा तुम्ही स्वतःला चॅलेंज करून किंवा तो एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊ शकता. तसंच इव्हेंटला आपण साधारण एक 500 ते 600 लोक एक्सपेक्ट करतोय की त्यामध्ये भाग घेतील वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये. तसंच यामध्ये आपण ओपन कॅटेगरी 45+ एज कॅटेगरी आणि कॉर्पोरेट अशा 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये सहभाग घेऊन तुम्हाला त्यामध्ये प्राइजेस मिळवता येतील. विनर्सला आपण कॅश प्राइजेस तसंच ट्रॉफीज आणि गिफ्ट वाउचर्स आपण यामध्ये देणार आहे. परत या रेसमध्ये जे पार्टिसिपंट्स भाग घेत आहेत त्यांना आपण प्रत्येकाला या जी काय आपण एंट्री फी चार्ज करतोय त्यामध्ये प्रत्येकाला आपण टी-शर्ट्स, परत गुडी बॅग्स, तसंच रूट सपोर्ट, पूर्ण प्रकारे हायड्रेशन सपोर्ट आणि मेडिकल सपोर्ट या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो. तसंच रिफ्रेशमेंट आणि जेवणाची आपण त्यामध्ये सोय केलेली आहे. अजून किती किलोमीटर रेस म्हणून म्हटलं की 10 किलोमीटर ते 150 किलोमीटर अशा 4 वेगळ्या कॅटेगरीज आहेत केलेल्या. त्यातली 75 किलोमीटर आणि 150 किलोमीटर कॅटेगरी ही पुण्यातनं सुरू होईल आणि 25 किलोमीटर 10 किलोमीटर कॅटेगरी ही तुम्हाला भोरला येऊन तिथनंच आपण तो एक रूट डेव्हलप केलेला आहे. त्यात काय काय रनिंग, सायकलिंग काय काय त्यामध्ये रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग आणि रिव्हर क्रॉसिंग अशा 4 गोष्टी आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. होम्स म्हणून शहरात कामं करतो तसं कॅशोरीना रिसॉर्ट पार्क आणि बोगनवेला रिसॉर्ट पार्क अशी 2 डेस्टिनेशन्स आम्ही भोर तालुक्यात या भाटघर धरणाच्या काठावर बसवलेली आहे. आता हा जो ज्याला आपण हा कॅशोरीना ॲडव्हेंचर एक्स हा उपक्रम करतोय किंवा ती स्पर्धा करतोय याच्याबद्दल आणि कॅशोरीनाचं जे काही वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे याच्याबद्दल थोडंसं तुमच्याशी शेअर करतो. आम्ही कॅशोरीना हे एक वेगळं डेस्टिनेशन म्हणून डेव्हलप करतो आहोत. जशी शहरात वेगवेगळी टाउनशिप्स आहेत असं आपण म्हणतो, घरांच्या किंवा डेव्हलपर्स वेगवेगळ्या स्कीम्स डेव्हलप करतात, तसं एक हॉलिडे होम डेस्टिनेशन आम्ही डेव्हलप करतो आहोत. आणि लोकांनी केवळ हॉलिडे होमचं स्वप्न बघावं एवढ्या पुरतं ते मर्यादित न राहता ते डेस्टिनेशन वेस्टर्न घाटाचं जे काही सगळं सौंदर्य आहे, तिथला निसर्ग आहे, तिथला गड किल्ले आहेत, सोशॉलॉजी आहे, हिस्ट्री, याचा आनंद घेता यावा लोकांनी अशा एका मोठ्या उद्दिष्टाने सेल अँड लीज बॅक या मॉडेलने आम्ही तिथं घरं बांधतो आणि त्यात वेगळ्या प्रकारचं पर्यटन चालवत असतो. आता सुमारे 150 लोक राहू शकतील अशी त्यातली व्यवस्था वगैरे आहे. मी त्याच्या प्रत्यक्ष जागेवरच्या काही वेगळ्या वैशिष्ट्यांकडे खरं तर जास्त तुमचं लक्ष वेधू इच्छितो की या प्रकारची ही रेस किंवा या प्रकारची ही स्पर्धा कुठं घ्यावी असा जेव्हा विचार संयोजक म्हणून लाईफ फिट यांच्या समोर आला आणि आमची चर्चा झाली त्यावेळेला आम्ही त्यांना असं सुचवलं की जिथं सह्याद्रीच्या सगळ्या बाकीच्या वैशिष्ट्यांची अवेलेबिलिटी आहे, गड किल्ले आहेत, तो टेरेन आहे, समोर पाण्याचा हा सगळा रिव्हर क्रॉसिंगसाठी आवश्यक असणारं फॅसिलिटी आहे, त्याचबरोबर याला लागणाऱ्या व्यवस्था लागतात. शेवटी 500 ते 600 लोक जेव्हा सहभागी होतील त्यावेळेला या प्रकारच्या व्यवस्था असतील तर हा इव्हेंट दरवर्षी मोठ्या प्रमाणात पुढे आपल्याला घेता येऊ शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता अगदी पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांनी पुणे ग्रँड टूर अशी एक संकल्पना मांडली आहे आणि आता जानेवारीमध्ये तो एक मोठा उपक्रम पुण्याच्या भोवती 4 सायकल रूट्स त्यांनी डिफाईन केलेत आणि पुणे हे एक प्रकारे जागतिक पर्यटनाच्या केंद्र याच्या नकाशावर यावं यासाठी काही रूट डेव्हलप केले जात आहेत. तसं म्हणूयात आमच्या पातळीवरती आणि लाईफ फिट सारख्या अतिशय अनुभवी संयोजकांच्या मदतीने कॅशोरीना हे डेस्टिनेशन यासाठी प्रसिद्ध व्हावं आणि स्थानिक रोजगार किंवा स्थानिक लोकांना सहभागी होण्याच्या सगळ्या पर्यटनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या याच्याने आम्ही कॅशोरीना म्हणून याच्यात होस्ट म्हणून सहभागी झालेलो आहोत.